नमस्कार. आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की रागाच्या भरात कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. का? तर रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा कधीच बरोबर राहू शकत नाही. का? तर त्याचं कारण आहे की जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण जागृत अवस्थेत नसतो, आपण मूर्छित अवस्थेत असतो, आपण बेशुद्ध अवस्थेत असतो, आपल्याला तात्पुरतं वेड लागलेलं असतं. त्यामुळे रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा कधीच बरोबर राहू शकत नाही. हे आपल्याला समजण्यासाठी ही जी सायकोलॉजी आहे, ही जी फिलॉसॉफी आहे, सायन्स आहे, हे भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायातल्या 63व्या श्लोकामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. जसं 62 पासून सुरू झाला, 62 मध्ये राग का येतो याची कारण आहेत आणि 63 मध्ये रागाचं वर्णन आहे. पण आपण आज रागावरच बोलतोय त्यामुळे त्याच्यावरच विचार करू. तो श्लोक आहे 63 नंबरचा. क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृती भ्रंशात बुद्धी नाशो, बुद्धी नाशात प्रणश्यती. असा तो श्लोक आहे. इतका सुंदर श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला जेव्हा राग येतो तेव्हा आपण योग्य आणि अयोग्य यातला फरक करू शकत नाही. आपल्याला स्मृती भ्रंश होतो, म्हणजे आपली जी स्मृती आहे, जी आठवण आहे ती आपण विसरतो. त्यातून आपली बुद्धी नष्ट होते, आपलं ज्ञान संपून जातं, आपली बुद्धी नष्ट होते आणि नष्ट झालेल्या बुद्धीनं जो आपण निर्णय घेतो त्या निर्णयामुळे आपलं पतन होतं, आपलं नुकसान होतं. असा सरळ सरळ त्याचा अर्थ आहे. आपण त्याला सिम्प्लिफाय करूया. ही जी गोष्ट आहे की रागाच्या भरात घेतलेला निर्णय चुकीचं का होतो? कारण आपण बेशुद्ध अवस्थेत असतो, म्हणजे आपले विचार काम करत नाही, आपली बुद्धी काम करत नाही. हे समजावण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावरच्या ज्या ओव्या आहेत त्या माझ्या काही पाठ नाही आहेत, पण 2 उदाहरण मला खूप आवडतात. त्यातलं पहिलं उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर सांगितलं. ते म्हणतात की राग आलेली व्यक्ती, आपण एखाद्या आंधळ्या किंवा अंध व्यक्तीबरोबर आपण त्याची जर कंपॅरिझन केली तर ते म्हणतात की एखाद्या अंध व्यक्तीला जर भीती वाटली, तो जर घाबरला, म्हणजे आंधळा व्यक्ती जर घाबरला तर तो रस्त्याने सरळ पळेल का? अजिबातच नाही. म्हणजे अंध व्यक्तीला जर भीती वाटली तर तो जसा इकडे तिकडे कुठेही पळू शकतो, त्याच पद्धतीनं राग आलेल्या व्यक्तीनं जर निर्णय घ्यायचा म्हटला तर त्याचा काही एका रेषेत किंवा त्याच्या निर्णयाला डायरेक्शन राहू शकत नाही. म्हणजेच रागाच्या भरात निर्णय हा काहीच कामाचा नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी अजून एक दुसरं उदाहरण देण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात की जर आपण ज्योत घेतली, म्हणजे दिवा आहे, तो जर आपण हवेत ठेवला तर ती जी ज्योत आहे तर हवेमुळे ती जेवढी अस्थिर होते तेवढा राग आल्यानंतर आपलं जे चित्त आहे, आपलं जे बुद्धी आहे, माइंड आहे, तेवढं अस्थिर होतं. मग तेवढ्या अस्थिर मनाने घेतलेला निर्णय कसं काय बरं योग्य राहू शकतो? तिसरं उदाहरण दिलेलं आहे, आठवलं म्हणून सांगतोच आता ते पण. तिसरं उदाहरण आहे. ते म्हणतात की जसं संध्याकाळ झाली, सूर्य मावळला, आता रात्र झाली, आता सूर्य नाहीये, म्हणजे जेव्हा राग आला तेव्हा पूर्ण रात्र झालेली आहे. आपलं किती ज्ञान राहिलं, आपण किती अभ्यास केलेला राहिला, तर त्यातलं कुठलंही ज्ञान आपल्याला आता आठवणार नाही. म्हणजे जेव्हा आपल्याला राग येतो त्या रागाच्या भरात आपल्याला कोणतंही ज्ञान कधीच आठवू शकत नाही आणि रागाच्या भरात खूप जास्त चुका होऊन जाऊ शकतात. त्यामुळे रागाच्या भरात कधीच निर्णय घेतला नाही पाहिजे. मग आता हा विषय आज आपण का निवडला आहे, तर त्याच्यामागे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज आपण जे गुन्हेगारीचं जग बघतोय तर त्याच्यामध्ये जवळपास मॅक्झिमम गोष्टी अशा आहेत का त्या रागाच्या भरात घडून गेलेल्या आहेत. त्या जाणीवपूर्वक झालेल्या नाहीत, पण रागाच्या भरात घडून गेलेल्या आहेत. त्यांना राग तो कंट्रोल करता आला नाही म्हणून झालेला आहे. उदाहरणादाखल मी 1-2 एक्झाम्पल तुम्हाला शेअर करतो. जुने उदाहरण आहे, आता तात्काळ नाही आहे. तर एकदा काय झालं की एका बापाने मोठी कार आणली, छानशी अशी कार आणली आणि ती कार घरी आणल्यानंतर त्यांचीच एक छोटी मुलगी जी आहे तर तिने दगड घेतला आणि त्या दगडानं ती त्या कारवर लिहायला लागली माझे पप्पा. आणि त्यावेळेस मात्र तिच्या पप्पाला राग आला. ते म्हटले की मी एवढी महागाची कार आणली आज आणि हे पोरीनं काहीतरी त्याच्यावरती लिहिलं, त्यांना राग आला. आणि त्यावेळेस मात्र त्यांनी हातातली काहीतरी वस्तू फेकून मारली आणि त्या मुलीचा हात फ्रॅक्चर झाला. नंतर त्यांना खूप पश्चाताप झाला या गोष्टीचा, पण ही घटना घडून गेली रागाच्या भरामध्ये. एका बापाला, दुसरी एक घटना अशी आहे की एका बापाला राग आला आणि रागाच्या भरामध्ये त्यांनी जी सांडशी आहे ना ती सांडशी फेकून मारली
न्यूजला होतं, पेपरला होतं, तर ती सांडशी डायरेक्टली त्या मुलीच्या डोक्यात घुसून गेली होती. नंतर सर्जरी करून काढली. नंतर ती मुलगी वाचली की नाही ते नाही माहीत, फक्त ती बातमी तेव्हा मी बघितली होती. तर इतकं त्यांना नंतर पश्चाताप वाटला नसेल का? 100%. पण आता मात्र ती रागाच्या भरात घडलेली घटना आहे. अनेक शतावरचे भांडणं आहेत, जमिनीचे दावे आहेत, फुटा 2 फुटावरून चालणारे खूप सारे भांडणं आहेत. 60-70% तर केसेस कोर्टामध्ये त्याच आहेत. मग आता ही जी सगळी भांडणं आहेत, तर ह्या भांडणाने होतं काय की कोणाचे डोके फुटून जातात, कधी कधी ते एखाद्याचा मर्डर सुद्धा होऊन जातो, हाफ मर्डर. कितीतरी अशा केसेस आहेत. ह्या कशामुळे घडतात? या रागाच्या भरात घडतात. नंतर त्या गोष्टीचा माणसाला पश्चाताप होतो, पण रागाच्या भरात घडून गेलेल्या घटना असतात. त्यामुळं इथून पुढं जो कोणी आता ही व्हिडिओ बघत असतील तर नीट लक्षात ठेवा, दुसऱ्यांना पण सांगा की जेव्हा राग येईल तेव्हा मात्र कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा नाही, कारण तेव्हा आपली जागृत अवस्था नसते. याला मी अजून थोडं वाढवतो की एक साधू पुरुष होते आणि त्यांना एका माणसाने शिव्या दिल्या, खूप शिव्या दिल्या. आणि त्यानंतर मग ते बाकीचे लोक पण बघत होते, साधू पुरुष काही बोलले नाही. आणि त्यानंतर ते साधू पुरुष घरी निघाले. त्यावेळेस बाकीचे लोक काय म्हटले, त्यांनी एवढं बोललं तर तुम्ही पण त्यांना काहीतरी रिटर्नमध्ये बोला, असं नका जाऊ घरी. मग त्यावेळेस ते साधू पुरुष काय म्हटले की आता मी घरी जातो, घरी जाऊन शांतपणे विचार करतो, आणि जर मला वाटलं की मी राग व्यक्त केला पाहिजे तर मी उद्या येऊन त्याला रागवतो. म्हणजे ही झाली जागृत अवस्था. ही मूर्छित अवस्था नाही, ही जागृत अवस्था आहे. म्हणजे ते ऑब्झर्वर आहेत आणि ते त्यांचे विचार बघू शकतात. सामान्य माणूस आपले विचार बघू शकत नाही, म्हणजे बघू शकतो पण तेवढं ज्ञान त्याच्याकडे नसतं. पण एक साधू वृत्तीचा जो माणूस आहे तर तो त्याचे विचार बघू शकतो, आणि जो आपले विचार बघू शकतो तो जागृत अवस्थेत असतो. आणि जागृत अवस्थेत माणसाकडून कधीही चुकीचं काम होऊ शकत नाही. मग आता त्या साधू पुरुषा एवढं आपल्यामध्ये एवढी ताकद तर येऊ शकत नाही. म्हणजे आपण तर तेवढ्या लेवलवरती तर म्हणजे पोहोचू शकतो, पण सध्या तर आपण सामान्य माणसं आहोत, तर तिथपर्यंत नाहीये. मग आपण काय करायचं राग आल्यानंतर? तर एक सायंटिफिकरित्या एक गोष्ट आपण लक्षात ठेवा की राग हा माणसाला सायंटिफिकरित्या जर बघितलं तर 90 सेकंदापर्यंत बॉडी लेवलवरती असतो. 90 सेकंद म्हणजे 1.5 मिनिट ना. तर 90 सेकंद जर आपण बघितलं तर आपल्या रागाचे जे हार्मोन्स आहेत ना ते रिलीज होतात खतरनाक पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये माणूस काही करू शकतो, म्हणजे फाईट करू शकतो, नाही तर पळू शकतो, काही करू शकतो, तेवढा राग त्याला आलेला असतो. आणि तेव्हा मात्र निर्णय क्षमता बंद असते आणि बॉडी लेवलवरती पण प्रचंड राग आलेला असतो. आणि यातून आता चुकी होण्याची शक्यता 99% आहे, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त आहे. मग अशा वेळेस काय करायचे? 90 सेकंद आहे तेवढे सांभाळायचे. कसे सांभाळायचे? 100 पर्यंतचे नंबर आहे ना ते उलट म्हणायला सुरुवात करायचं. 100, 99, 98, 97, 96, 95 असं म्हणत जायचं. तुम्ही म्हणाले याच्याने काय होणार? काहीच नाही. आपल्याला फक्त ते 90 सेकंद टाइमपास करायचा आहे. का 90 सेकंद टाइमपास करायचा आहे? कारण तो 90 सेकंद प्रचंड आपल्या बॉडी लेवलवरती हार्मोन्स रिलीज झालेले आहेत. आणि आता मात्र तो राग इतका प्रचंड प्रमाणे व्यक्त होऊ शकतो की त्याची आपल्याला पण कल्पना राहणार नाही. नंतर आपल्याला फक्त पश्चातापच करावा लागेल. त्यामुळे कधीही जर प्रचंड लेवलचा जर राग आला तर त्यावेळेस मात्र आपण अशा पद्धतीने काहीतरी करू शकतो. तेवढे 90 मिनिटं आपल्याला 90 सेकंद आपल्याला अवॉइड करायचे आहे. ते म्हणाल काही 90 सेकंद जर राग येतो तर आम्हाला ते एका व्यक्तीचा 2 वर्षापासून राग आहे. नाही, 2 वर्ष एवढा राग नसतो, 90 सेकंद असतो. 2 वर्ष आहे ना तुम्ही विचाराने तो वाढवून ठेवलेला आहे, नाहीतर एवढा राग माणसाला नसतो. तर आता या सर्व याच्यावरून आपण थोडंसं बघूया. आता आपण मग आपल्याला इथून पुढे राग येणार नाही का? आता आपण एवढं विचार केल्यानंतर येणार. तुम्हाला पण येणार, मला पण येणार. यातून कोणी सुटणार नाही. का? त्याचं कारण असं आहे, राग आपण करत नाही, राग आपल्याला येतो. म्हणजे ते आपल्या हातची गोष्ट नाही, राग आपल्याला येतो. मग आता आल्यानंतर आपण काय करायचं सामान्य व्यक्तीनं? तर आपण 2-3 गोष्टी करू शकतो प्रॅक्टिकल वे ना. पहिली गोष्ट अशी आहे की राग आल्यानंतर अपशब्द कधीच येणार नाही, याची एक खबरदारी आपण घ्यायची. चुकीच्या पद्धतीने आपण बोलणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांगला वाईट कोणत्याही पद्धतीचा निर्णय घ्यायचा नाही. माइंड किती बोललं तरी त्या रागाच्या भरात कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा प्रचंड राग आपल्या बॉडीमध्ये तयार होईल त्यावेळेस ते 90 सेकंद आपण 100 पर्यंत जे नंबर आहे ते उलट म्हणायला सुरुवात करायची. सिंपल आहे पण ते करायलाच पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या रागाला कंट्रोल करू शकतो आणि जे काही घडणाऱ्या घटना आहे त्यांना आपण थांबवू शकतो. तर आपण सर्वजण रागावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करू. आणि आज आपण इथं थांबूया. धन्यवाद. जय हिंद.